गुड इव्हनिंग ऑल. तर आज आपण आपले अफर्मेशन्स व्हिज्युअलायझेशन करायचंच आहे. बट बिफोर दॅट वी आर गोइंग टू डू आवर होपोनोपोनो. होपोनोपोनो जे आपण थोडासा डेमो घेतला होता, ओके, त्याच थोडंसं आपण आता ऍप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये आता इन्स्टंट आलेली निगेटिव्हिटी जी आहे, स्ट्रेस जो आहे, ताण तणाव म्हणतो आपण त्याला, ओके, किंवा कुठलंही प्रेशर असेल, डिप्रेशन आलं असेल, तर ते इथल्या इथं बाहेर काढता येतंय. कारण ऍक्च्युअली होपोनोपोनो इज यूज टू रिमूव्ह ऑल द निगेटिव्हिटीज इन युअर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कंप्लीट निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी आपण होपोनोपोनो वापरत असतोय. वी हॅव अनदर टेक्निक्स, EFT सारख्या वगैरे, पण सध्या होपोनो इज कन्सिडर ॲज द बेस्ट टेक्निक एव्हर, ओके, ज्यामधून निगेटिव्हिटी बाहेर काढता येते. तर आपण त्याचा आज खूप छान पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा आहे. पण त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन अशा आहेत की आपण फुल प्लेजनं आपण ती प्रेयर जी आहे ती प्रेयर म्हणायची आहे होपोनोपोनोची. ओके, पण होपोनोपोनोची प्रेयर आपण फर्स्ट टाइम हे करतोय म्हणून मी तुम्हाला थोडंसं मुद्दाम काळजीपूर्वक सांगतोय. जेव्हा आपण हे रुटीनली करत जाऊ त्यावेळी तुम्हाला याच्यामध्ये खूप जबरदस्तरित्या तुम्हाला चेंजेस दिसतील तुमच्यामध्ये सुद्धा. ठीक आहे, तर आपण काय करायचं आहे, आपण ऑब्व्हियसली 4-7-8 करायची आहेच, जेणेकरून आपण थोडंसं मेंटली रिलॅक्स होऊ. आफ्टर दॅट, ओके, थोडंसं व्हिज्युअलाइज करत आपल्याला होपोनोपोनो म्हणायचं आहे. 4 स्टेटमेंट्स असतात. ओके, ते 4 स्टेटमेंट कोणत्या कोणत्या आहेत, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 स्टेटमेंट जे आहेत, 4 स्टेटमेंट आपल्याला म्हणायचे आहेत. किती वेळा? जवळपास 108 वेळा. ओके, जवळपास 108 वेळा आपल्याला ते म्हणायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकानं ते केअरफुली म्हणणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. तर आपण छानपैकी स्टार्ट करूया आपलं आजचं मस्त एक इनोव्हेटिव्ह सेशन, ज्यामध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाची सूचना, होपोनोपोनो कुणीही तणावात करायचं नाहीये, कारण आपण फ्रेश मूडमध्ये आपण फुल फिलिंग्सनं आपल्याला होपोनोपोनो करायचं आहे. ठीक आहे, दॅट्स इट. चला आपण स्टार्ट करूया आपण. ओके, डोळे बंद करा आणि रिलॅक्स. चेहऱ्यावरती एक मस्तपैकी स्माइल पाहिजे. खांदे जे आहेत ते खांदे अगदी रिलॅक्स पाहिजेत. पाठीचा कणा ताठ पाहिजे, कारण पाठीचा कणा जो आहे तो आपला अँटिना आहे. त्यामुळे प्रत्येकानं अगदी ताठ बसायचं आहे. खूप छान पद्धतीनं आपलं हे सेशन करायचं आहे. ओके, आपण 4-7-8 टेक्निक जे 4-7-8 टेक्निक करायची आहे. एक खोलवर श्वास घ्या, होल्ड, रिलीज, नाकातून पण रिलीज. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रेथ, होल्ड, रिलीज, लास्ट टाइम, टेक अ डीप ब्रेथ, होल्ड, रिलीज. शांत, रिलॅक्स. चेहऱ्यावरती मस्त स्माइल पाहिजे. होपोनोपोनो कुणीही तणावात म्हणायचं नाहीये, फक्त फिलिंग्स ना आपल्याला म्हणायचं आहे. आता आपण एक खास प्रवास सुरू करणार आहोत. हा प्रवास आहे आपल्या मनातून संपूर्णपणे नकारात्मक ऊर्जा सोडून सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी गेन करण्याचा. त्यासाठी आपल्याला जे जे मी करायला सांगेन ते तुम्ही करायचं आहे. 100% फिलिंग्स अँड विथ 100% बिलीव्ह. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण एक ऊर्जा आहोत, आपण एक एनर्जी आहोत, आणि आपण ऊर्जा असल्या कारणानं जी आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे, ती निगेटिव्हिटी आपल्याला आता बाहेर काढायची. तुम्ही आता डोळे बंद करून ती जी जी निगेटिव्हिटी तुम्हाला आता फील होते, आता या क्षणी तुम्हाला जी जी निगेटिव्हिटी फील होते, ती सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी तुम्ही आता आठवा. ती निगेटिव्ह व्यक्ती असेल, ती निगेटिव्ह परिस्थिती असेल, ताण तणाव, अँझायटी असेल, स्ट्रेस असेल, कुठलीही निगेटिव्हिटी तुम्हाला जी आता फील होते, ती सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी तुम्ही आता ती आठवा.
एक्झामचं प्रेशर असेल, कुणी ओरडलं असेल, तुमच्या मनामध्ये कुठंतरी आत्ता या क्षणी जी निगेटिव्हिटी आली ती सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी आता फील करा. इतकी निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये येऊ देत, तुम्हाला ते ओझं वाटू देत, कारण ते आल्याशिवाय आपल्याला बाहेर काढणं शक्य नाहीये. त्यामुळे ते सगळं फील करा. तुमच्या मनामध्ये जी जी आता निगेटिव्हिटी आलेली आहे, ती निगेटिव्हिटी सगळी सगळी बाहेर काढायची असेल तर ती निगेटिव्हिटी फील करा, ती आठवा, ती मनामध्ये येऊ देत, त्याला टाळू नका. तुम्ही फक्त आणि फक्त ती आठवा. आपल्याला ती आता बाहेर काढायची आहे. प्रत्येकानं ती सगळीच सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी पुन्हा एकदा आठवा, आणि त्या निगेटिव्हिटीला आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपण आता मी जे शब्द सांगेन ते शब्द तुम्हाला म्हणायचे आहेत. जी निगेटिव्हिटी आता तुमच्या मनामध्ये आलेली आहे, ती निगेटिव्हिटी आपल्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. कारण ती निगेटिव्हिटी बाहेर काढल्याशिवाय आपल्याला पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करता येणार नाही. म्हणून ती निगेटिव्हिटी बाहेर काढायची. बाळांनो, तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल की मीच का कमी पडतोय. एखादी एक्झाम होते आणि त्या एक्झाम मध्ये मी सगळा अभ्यास केलेला असतो, पण तरीही मलाच मार्क का कमी पडतात. तर एक गोष्ट समजून घ्या, ह्या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला स्वतःचे असे 24 तासच दिलेले असतात. कोणीही मनुष्य असा नाहीये ज्याला एक्स्ट्रा 25-26 तास दिले असतील. प्रत्येकाला 24 तासच आहेत. प्रत्येकाला शरीर तेच दिलेलं आहे. दोन डोळे आहेत, नाक आहे, कान आहेत, सेन्सरी ऑर्गन सगळ्यांना सेम दिलेले आहेत. तरीही काही लोक, काही मुलं खूप चांगला स्कोर करतात, काही मुलं कमी स्कोर करतात, काही लोक खूप श्रीमंत आहेत, काही लोक खूप गरीब आहेत. याचं कारण आहे तुमची बिलीफ सिस्टम. तुम्ही तुमच्या ऊर्जेला किती चॅनलाइज करता, तुमच्या ऊर्जेचा किती चांगला उपयोग करून घेता, यावरच तुमचं यश, तुमची स्टेट डिपेंड आहे. आणि आपल्याला आता माहिती आहे की आपण एक ऊर्जा आहोत, आपण एनर्जी आहोत, आणि एनर्जीचं रूप बदलता येतं. त्यामुळं आपण आता आपल्यामध्ये आलेली सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्याला कन्वर्ट करायची आहे पॉझिटिव्हिटीमध्ये. ती निगेटिव्हिटी आपल्याला झटकून द्यायची आहे आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायची आहे. त्यासाठी कल्पना करा की तुमच्या संपूर्ण शरीराभोवती एक सुंदर, एक गोल्डन लाईटचं कवच आहे. तो लाईट, तो प्रकाश तुम्हाला सुरक्षित ठेवतोय, तुमच्या मनाला शांत करतोय आणि तुमच्या अभ्यासासाठी नवीन ऊर्जा देतो आहे. आता मनातल्या मनात म्हणत राहा, मी माझ्या मनातील सर्व तणाव स्वीकारतो आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे आणि मी कबूल करतो आहे की जे काही माझ्यासोबत झाले किंवा होत आहे ह्याला कुठेतरी मी आणि मीच जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात जे काही चांगले वाईट जे घडलेलं आहे हे माझ्यामुळेच घडलेलं आहे. आज मला जो ताण तणाव, स्ट्रेस, एन्झायटी, निगेटिव्हिटी जी काय मला फील होते आहे ती सगळीच्या सगळी कुठेतरी मीच आकर्षित केलेली आहे, म्हणून ती माझ्या आयुष्यात आलेली आहे. आणि मीच आहे जी ही निगेटिव्हिटी बाहेर काढू शकतो. आणि त्यासाठी आपण होपोनोपोनोचे 4 शब्द जे आहेत, 4 लाईन्स जे आहेत, त्या 4 लाईन्स म्हणून माझ्यामधली निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी मी बाहेर काढणार आहे. ते 4 शब्द असे आहेत. आय एम सॉरी. आय एम सॉरी आपण कुणाला म्हणतोय तर हे 4ही शब्द बाळून लक्षात घ्या की फक्त आपण आपल्यासाठी म्हणतोय. आपण हे 4ही शब्द कुणासाठीही म्हणत नाहीये.
आय एम सॉरी आपल्याला म्हणतोय कारण त्या निगेटिव्ह ऊर्जेमुळं, त्या निगेटिव्हिटीमुळं, त्या स्ट्रेस, त्या तणावामुळं, त्या एन्झायटीमुळं आपण आपली ऊर्जा कमी केलेली आहे. त्यासाठी आपण आपल्यालाच आय एम सॉरी म्हणतोय. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणतोय आपण आपल्यासाठीच. मला क्षमा कर. आपण ते कबूल करतोय की हे माझ्यामुळेच झालेलं आहे, म्हणून आपण त्याला प्लीज फॉरगिव्ह मी म्हणतोय. सोबत आपण थँक्यू पण स्वतःलाच म्हणतोय, कारण आपण फक्त आणि फक्त निगेटिव्हिटीच अट्रॅक्ट केली असं नाहीये. आपण या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा ऐकलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, फील केलेल्या आहेत. त्यामुळे त्या पॉझिटिव्हिटीसाठी आपण स्वतःलाच थँक्यू म्हणतोय. आणि आपण आपल्यावरचं प्रेम, आपल्यावरचा विश्वास हा वाढवण्यासाठी आपण स्वतःलाच आय लव्ह यू म्हणतोय. त्यामुळे हे 4 शब्द जे आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू, हे चारी बाणू वाक्य फक्त आपण स्वतःलाच म्हणतोय, हे तुम्ही अगोदर ध्यानात घ्या. आणि मग आपण होपोनोपोनो म्हणायचं आहे. होपोनोपोनो ही अशी टेक्निक आहे ज्या टेक्निकने तुमची सगळीची सगळी निगेटिव्हिटी आता दूर जाणार आहे. आणि ते टेक्निक सुरू करण्याच्या आधी तुम्ही अजून काही शब्द म्हणा. मी माझ्या मनातील सर्वच्या सर्व तणाव जे आहेत ते मी सोडत आहे. मी शांत आहे. मी स्थिर आहे. चेहऱ्यावरती स्माईल हवी तुमच्या. मी अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकणार आहे. माझ्यामध्ये अमर्याद ऊर्जा आहे. माझ्यामध्ये ट्रिमेंडस बुद्धिमत्ता आहे आणि ती मला अट्रॅक्ट करायची आहे. त्यासाठी ही प्रार्थना, ही हवाईयन एन्शंट टेक्निक जी आहे होपोनोपोनो, 4 वाक्य माझ्या मनाला, माझ्या मेंदूला, माझ्या आत्म्याला एक नवीन सुरुवात करून देणार आहेत. आजपासून ही प्रार्थना तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. चला तर मग आपण सर्वजण ही प्रार्थना अगदी मनापासून म्हणूया. मी जेव्हा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणेन, त्यावेळी तुम्ही मनातल्या मनात किंवा मोठ्यानं तुम्ही ते माझ्यासोबत रिपीट करा, रिपीट करा, रिपीट करा. पूर्णच्या पूर्ण ते सगळं फील करू द्या. ऑन द काउंट ऑफ 3 आपण स्टार्ट करणार आहे आपली होपोनोपोनो. 1, 2 and 3. Let's start. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. जो ताण तणाव येतोय तो आणा मनामध्ये, आपण बाहेर काढूया तो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me.
Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. प्रत्येकानं आपल्या हृदयावरती हात ठेवा. पाठीचा कणा ताट, चेहऱ्यावरती मस्त स्माइल पाहिजे. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. विथ फिलिंग्स म्हणा, 100% फिलिंग. चेहऱ्यावरती मस्त स्माईल. कुणीही तणावात हो पण म्हणायचं नाहीये. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. तुम्हाला ज्यांच्याबद्दल आता राग येतोय त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्यांच्याबद्दल आपण होपोनोपोनो करायचं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you.
Sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. थँक यू. आय लव्ह यू. कुणाला आपल्या करिअरवरती शंका असेल, आपल्या अफर्मेशनवर शंका असतील, तर ती निगेटिव्हिटी आपण बाहेर काढायची आता इथून पुढे. शंका असेल आपल्याला, आपलं जे अफर्मेशन घेतले ते आपल्याला पूर्ण होणार नाही असं वाटत असेल, तर ते आपल्याला निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. त्यासाठी म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. प्रत्येकानं आता आपले दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवायचे आणि आपल्या मनामधली जी निगेटिव्हिटी आहे, राग, तणाव, चिडचिड, तो स्ट्रेस आहे, जी निगेटिव्हिटी आहे, ती सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी आपण त्या दोन्ही हात आपले मॅग्नेट आहेत असं समजा आणि आपल्या शरीरातून ती सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी आपण ती खेचून बाहेर काढतोय. आपण ते इमॅजिन करायचं आहे की आतमधला सगळा ताण तणाव, चिडचिड, राग, सगळंच्या सगळं जे आहे ते आपण बाहेर काढतोय, खेचून बाहेर काढतोय असं इमॅजिन करा. आपण इमॅजिन करा की ते सगळं बाहेर काढतोय आपण आणि ते बाहेर निघतंय. ते सगळा काळा मळ जो आहे तो सगळा बाहेर निघतोय, आपल्याला त्या हातात आलेला आहे आणि आपण हात आपल्या हातावरती जोरात जोरात असं रब करायचे, इतक्या जोरात रब करायचे की ते सगळ्याच्या सगळा जो काही मळ आहे, जे काही राग आहे, चिडचिड आहे, तणाव आहे, ताण आहे, तो सगळा आपण तो बाहेर काढतोय. अगदी जोर जोरात तो सगळा मळ बाहेर काढायचा आहे. सगळ्याचा सगळा मळ बाहेर काढायचा आहे. आपण फ्रेश व्हायलोय, आपण अगदी मोटिवेट व्हायलोय, आपली एनर्जी इन्क्रीज व्हायले. आपण इतका तो मळ सगळा बाहेर काढलाय, आपल्याला खूप हलकं वाटतंय, खूप पॉझिटिव्ह फील होतंय आणि नंतर आपण तो चेहऱ्याला डोळ्याला मस्तकाला लावा आणि आता आपण इमॅजिन करा की आपण एका मोठ्या दरवाजासमोर उभारलो आहोत. एक असा सोनेरी दरवाजा आहे, ज्या सोनेरी दरवाजाला छानपैकी सोनेरी तोरण आहे, समोर एक रांगोळी काढलेली आहे आणि तो दरवाजा जेव्हा तुम्ही समोर जाताय त्या दरवाजाच्या वरती एक मंदिरामधली जशी घंटी असते ती आहे, तुम्ही ती वाजवलेला आहे, टन असा आवाज झालेला आहे. तुम्ही त्या बरोबर त्या घंटेच्या खाली उभारला आहात आणि मग तुमच्या पूर्ण शरीरावरून डोक्यापासून ते पायापर्यंत ते व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवले आहेत. तुम्ही अतिशय पवित्र झालेला, तुम्ही हलके झालेला आहात आणि नंतर तुम्ही तो दरवाजा ऑटोमॅटिकली उघडतोय आणि मग तुम्ही त्या उंबऱ्यावरती पाय ठेवून आत एंट्री करताय. आत एंट्री केल्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ असा प्रकाश तुमच्या चेहऱ्यावरती पडतोय. तो प्रकाश इतका मोठा होतोय, तुमच्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे. तुम्ही तुमचे दोन्ही हात असे पसरलेला आहात
पूर्ण मोठ्यानं आलिंगन करण्यासाठी तुम्ही दोन्हीचे दोन्ही हात पसरलेला आहात. ही पूर्ण विश्वाची ऊर्जा, ही युनिव्हर्सची ऊर्जा तुमच्या पूर्ण माथ्यापासून पूर्ण शरीरावरती पडते आहे. तुम्हाला ती एनर्जी देते आहे, तुम्हाला बूस्ट करते आहे. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळण्यासाठी तुम्हाला ते सगळं वरदान मिळतंय पूर्ण त्या युनिव्हर्स कडून, आणि तुम्ही ते फील करताय, तुम्ही ते एनर्जी फील करताय. नंतर तुम्ही हळूच आतमध्ये एंटर करताय. त्या आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला एक छोटस ते थिएटर दिसतंय. एक छोटस थिएटर, त्या छोट्या थिएटरवरती एक भला मोठा पडदा मांडलेला आहे समोर, आणि तिथे एकच खुर्ची समोर आहे. ती खुर्ची फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आणि मग तुम्ही त्या खुर्चीवर जाऊन बसलेला आहात. तुमच्या आवडत्या रंगाची ती खुर्ची आहे. तुम्ही जाऊन बसलेला आहात. तुम्ही त्या पडद्याकडे बघताय. त्या पडद्यावर तुमचा स्वतःचा चेहरा तिथे पडद्यावर दिसतोय, आणि तुमचं भविष्य त्याच्यावरती बघायला मिळतंय. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे तो चेहरा तुम्हाला दिसतोय, आणि त्या कॉलेजमध्ये तुम्ही घेतलेला प्रवेश तुम्हाला दिसतोय. तुम्ही ते फील करताय, आणि मग तुम्ही ते सगळं एन्जॉय करताय, ते सगळं फील करताय. त्या कॉलेजमध्ये तुम्ही गेलेला आहात, आणि त्या कॉलेजमध्ये तुम्ही त्या बेंचवर बसलेला आहात. तुम्हाला ते सगळं बघायला मिळते, कारण तुम्ही ह्या पिक्चरचा डायरेक्टर आहात, रायटर आहात, प्रोड्युसर आहात. तुम्हीच सगळे काही आहात या पूर्ण पिक्चरचे. त्या थिएटरमध्ये जे होते ते सगळं तुमचं आहे. तुम्ही फील करायचं आहे. तुम्ही तुमच्या त्या एक्झामचा दिवस फील करा. त्या एक्झामच्या दिवशी तुम्हाला पटपट एमसीक्यू सॉल्व्ह होत आहेत. तुम्ही बूस्टअप झालात, पंप झालात. येस, आय डिड इट, मी ते पूर्ण केलेलं आहे म्हणून तुम्ही पंप करताय. तुम्ही तुमचा रिझल्टचा दिवस बघताय. त्या रिझल्टच्या दिवशी तुम्ही ते नंबर टाकलेला आहात, ऍप्लिकेशन नंबर टाकला, तर तुम्हाला ते स्क्रीनवरती रिझल्ट बघायला मिळतोय. तो रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही झालेलं एक्साइटमेंट तुम्ही फील करताय. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला भरवलेल्या मिठाई तुम्ही फील करताय. तुमच्या दारामध्ये वाजलेल्या फटाक्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि नंतर तुम्हाला ते प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, तुम्हाला मिळालं मेडल, तुम्हाला मिळाली ट्रॉफी, तुम्हाला मिळालं सर्टिफिकेट. हे सगळं तुम्ही फील करताय. हे सगळं तुम्ही बघताय. नंतर तुम्ही एंटर केला आहात तुमच्या त्या कॉलेजमध्ये. त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळ्या त्या गोष्टी बघताय. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आहे ते कॉलेज, तिथं ड्रीम कम ट्रूचा तुम्ही फोटो पोस्ट केलेला आहात. आणि तो फोटो पोस्ट केल्यानंतर तुम्हाला ज्या मिळालेल्या कमेंट्स तुम्ही बघताय, तुम्ही सगळे ते फील करताय. आणि नंतर तुम्ही जे दररोज ग्रॅटिट्यूड करत होता सगळ्यांसाठी तुम्ही फक्त आणि फक्त थँक्यू म्हणत होता, ते सगळं तुमच्या मनामध्ये ओसंडून वाहत आहे. आणि मग तुमचे जे विजन बोर्ड आहे, ते विजन बोर्डचे शब्द तुम्हाला ऐकायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत. ते शब्द मी पुन्हा एकदा म्हणतोय. मी अत्यंत हुशार आणि बुद्धी संपन्न आहे. मी माझ्या स्वप्नांना साकार होताना पाहतो. प्रत्येक प्रयत्नात प्रत्येक प्रयत्नात यश सामावलेलं आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. अभ्यास करताना मी अधिक तीव्रतेने शिकत आहे, अधिक आत्मविश्वासाने पुढे जात आहे. मी आव्हानांना सकारात्मकतेने सामोरे जातो आणि त्यांना माझ्या यशाचा भाग बनवतो. माझ्या मेहनतीने आणि सातत्याने मी या कॉलेजचा दरवाजा उघडत आहे. माझे ध्येय स्पष्ट आहे, माझा मार्ग ठरलेला आहे आणि माझे यश निश्चित आहे. हे कॉलेज म्हणजे फक्त माझे एक लक्ष्य नाहीये, तर माझ्या कष्टाचे फळ, माझ्या जिद्दीचा विजय आहे. मी शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अत्यंत मजबूत आहे. प्रत्येक क्षणी मी यशाच्या जवळ जात आहे. आता मी जे काही करतो ते मला माझ्या या कॉलेजच्या, माझ्या या स्वप्नांपर्यंत घेऊन जाते आहे. माझ्या या कॉलेजच्या प्रवेशामुळे माझे आई वडील अत्यंत खुश आहेत. माझ्या गावी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी माझे मोठे पोस्टर झळकले आहेत. मी खूप खुश आहे. मला यश दिल्याबद्दल मी या देवाचे, या युनिव्हर्सचे शतशः आभार मानतो. हे तुम्ही फील करताय. मी पुढचा 1 मिनिट काहीही बोलणार नाहीये, चुप्प बसणार आहे. तुम्ही सगळं फील करा, इमॅजिन करा विथ 100% फिलिंग्स. हाताला हात रब करा, चेहऱ्यावर मस्तकाला लावा. अनम्यूटचं बटन सगळ्यांनी हिट करायचं आहे. ऑन द काउंट ऑफ 3 सगळ्यांनी तथास्तु म्हणायचं आहे. 1, 2 and 3 बोला.
तथास्तु. Fine. तथास्तु. वन टू तथास्तु. बोला. तथा तथास्तु. वन टू तथास्तु. थ्री सगळ्यांनी बोला. तथा. क्लोज युअर आईज. डोळे बंद करा. इमॅजिन करा. जे मी बोलतो ते मी आहे. जे मी फील करतो तो मी आहे. मी ह्या यशाचं, या सक्सेसचं मॅग्नेट आहे. ह्या युनिव्हर्सची माझी एनर्जी अलाइन झालेली आहे. युनिव्हर्स मला सगळं देणार आहे ज्याचं मी इच्छा व्यक्त केलेली आहे. मला फरक पडत नाही ते कसं मला मिळणार आहे, पण मला माहिती आहे ते मला मिळणार आहे. मला फरक पडत नाही ते कसं मिळणार आहे, मला माहिती आहे ते मला मिळणार आहे. मला फरक पडत नाही ते कसं मिळणार आहे, मला माहिती आहे ते मला मिळणार आहे. 3, 2, 1 बोला. एस. 3, 2, 1 बोला. एस. 3, 2, 1 बोला. एस. रब युअर हँड्स. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आज आपण खूप छान पद्धतीनं एक मेडिटेशन केलं अँड दॅट मेडिटेशन इज नथिंग बट होपोनोपोनो. आय होप सगळ्यांची निगेटिव्हिटी गेली असेल. अजूनही कुणाची निगेटिव्हिटी शिल्लक असेल तर तुम्ही बोला, पण आय होप हे केल्यानंतर बऱ्यापैकी सगळी निगेटिव्हिटी जाते. चॅटबॉक्स ओपन आहे. चॅटबॉक्स तुम्ही लिहू शकताय वेदर युअर ऑल निगेटिव्हिटीज हॅज गॉन. ओके, आपण ही टेक्निक जी आहे, दिस इज द मोस्ट मोस्ट ब्युटिफुल टेक्निक आय हॅव एव्हर सीन. कारण ज्यामुळे तुमच्या मनामधले सगळं ताणतणाव निगेटिव्हिटी जी आहे ती पूर्ण पूर्ण बाहेर पडते. म्हणजे जर तुम्ही 100% फिलिंग्स ना 100% बिलीफ ठेवून जर केलात ना, तर जस्ट बिलीव्ह मी, हे सगळं सगळं पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडते. आणि निगेटिव्हिटी बाहेर पडल्यानंतर तुम्हाला छान झोप लागते. आणि तुम्ही जे व्हिज्युअलाइज करताय, जे अफर्मेशन करताय, ते सगळे सगळे तुमची पूर्ण व्हायला मदत होते. त्यामुळे दिस इज द सेल्फ हिलिंग टेक्निक, द बेस्ट सेल्फ हिलिंग टेक्निक एव्हर. त्यामुळे ही सगळ्यांनी फॉलो करा, एवढीच फक्त माझी अपेक्षा आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आज अजूनही आपल्याकडे संख्या कमी आहे. नंतर मला असं वाटतं की आपण संख्या वाढायला पाहिजे आपली. होप सो होईल, काय अडचण नाहीये. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट ऑल.